चिमनशहा मळा हा एरिया आहे. चिमनशहा मळ्यामध्ये हे शौचालय आहे आणि ह्या शौचालयात आपण आता पहिल्यांदा बघतोय की महिलांचं शौचालय. तुम्ही पाहू शकता हे महिलांचं शौचालय आहे आणि या ठिकाणी आपल्याला अजितदादा म्हणतात की महिलांचं सुरक्षा झाली पाहिजे, महिलांना सुरक्षितता मिळाली पाहिजे. आता ही सुरक्षितता कशी आहे आपण बघू शकता. या ठिकाणी महिलांची शौचालय आहेत परंतु त्या शौचालयाची दारं व्यवस्थित नाहीत, त्याची दारं पूर्ण तुटलेली आहे. इथं कोणत्याही पद्धतीची पाण्याची सोय या ठिकाणी नाहीत. या वार्ड मधले अपक्ष उमेदवार दादा माने आपल्या सोबत आहेत आणि दादा माने आपल्याला हे जी शौचालयाची झालेली दुरावस्था आहे ही दुरावस्था या ठिकाणी दाखवणार आहेत. चला आपण जाऊया, या ठिकाणी बघू शकता दारं तुटलेली, पाण्याची सोय नाही. या ठिकाणी कॅमेरामॅन आत या जरा थोडस. हे बघा, हेच ते शौचालय आहे. त्याचं दार जर तुम्ही बघितलं, हे दार पूर्णपणे दार तुटलेले. काय सांगाल दादा, या पद्धतीच्या अवस्था तुमच्या वार्ड मध्ये झालेली आहे? या 15 नंबरची चिमनशहा मळ्यामध्ये जे शौचालय आहे महिलांसाठी अतिशय दयनीय अवस्था. हे पूर्ण दरवाजे पहिल्यापासूनच तुटलेले आहेत. हे बेसिंग बघा, पूर्ण बेसिंग पूर्ण तुटलेले, पाण्याची खालच्या साईडला अजिबातच नाहीये. फक्त लोकांना दाखवण्यासाठी आहे की इथे एक शौचालय आहे. या ठिकाणी आपण हे दुसरं जरी शौचालय बघितलं, हे 2 नंबरचं शौचालय आहे. या 2 नंबरच्या शौचालयात देखील या ठिकाणी 3 नंबरचं शौचालय हे दरवाजे तिन्ही दरवाजे पूर्ण तुटलेले. महिला शौचालयात बसतील कशा? अवस्था बघतोय शौचालयाची, काय आपल्या प्रतिक्रिया आहेत ही अवस्था पाहिल्यानंतर? आता ज्यांना बारामती सांभाळण्यासाठी दिलेली आहे त्यांनी स्वतःच्याच बंधूला तिकीट घेतलेलं आहे. त्या भुईगल्लीमध्ये गेलं तरी हीच अवस्था. ह्या शौचालयाला पाठीमागच्या 2-3 दिवसापूर्वी आम्ही भेट दिली होती. 2-3 दिवसापूर्वी ज्यावेळेस भेट दिली होती ना, त्यावेळेस ह्या बाजूला जे पुरुषांचं शौचालय आहे, पुरुषांचं शौचालय, त्याची देखील अवस्था खूप दयनीय झाली होती. इथं 3 पैकी 2 शौचालयांना दारं नव्हती, परंतु या ठिकाणी जी 4 शौचालय होती यातल्या एकालाही दार नव्हतं. सगळ्यात महत्वाचं आता काय झालंय की आता नगरपालिकेचं इलेक्शन तोंडावर आलेलं आहे आणि आज ज्यावेळेस हे कळालं की असे मीडियामध्ये वगैरे बातमी जाऊ शकते, काय करू शकते, त्याच्यानंतर लगेच ह्याचं बांधकाम आहे ते बांधकामाला सुरुवात केलेली. तुम्ही बघू शकता या ठिकाणी की हे जे शौचालय, ह्या शौचालयाचे पूर्णपणे आता हे दरवाजे यांनी काढलेले आहेत. आत या जरा थोडस. या ठिकाणी आपण पाहत आहात की बघा, हे दरवाजे आता यांनी काढलेले आहेत. आम्ही 2 दिवसापूर्वी ज्यावेळेस या शौचालयाला व्हिजिट केली होती त्यावेळेस इथं एकाही शौचालयाचा दरवाजा व्यवस्थित नव्हता आणि आज दिनांक 29/11/2025 रोजी या शौचालयाचं काम आणि बारामतीचा आरोग्य विभाग या ठिकाणी जागा झालेला आहे आणि हे जे शौचालयाचे दरवाजे आहेत हे नाविन्याने फक्त नगरपालिकेचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून केलेलं आहे. दादा, इलेक्शन उद्या पक्षाला मतदान पडावं या दृष्टिकोनातून हे चाललेलं आहे. दादा, हे किती दिवसापासून ही अवस्था आहे? अहो, गेली 5 वर्ष झालं हीच अवस्था आहे. यांना 5 वर्षानंतर सुचलं आहे उद्या इलेक्शन आहे तर आज दरवाजे नीट करतायत. तर आज आपण या ठिकाणी वार्ड क्रमांक 15 मधील चिमनशहा मळ्यातील शौचालयाची अवस्था काय आहे, कशी आहे, कशी बिघडलेली आहे आणि कशा पद्धतीने स्वच्छ सुंदर बारामतीला गालबोट लागेल अशा पद्धतीचे चित्र या ठिकाणी झालेलं आहे. या ठिकाणी आपण हे बघा, हे जर तुम्ही पाहिलं ना तर हे शौचालय नाही, हे दारूचा अड्डा आहे. कारण रात्री या ठिकाणी लोक येऊन तुम्ही जर पाहिलं ना तर पाहू शकता किती विचित्र आणि भयानक ही गोष्ट आहे की दारू पिऊन दारूच्या बाटल्या आहेत ह्या खिडकीच्या जी छोटी छोटी होल्स आहेत ना त्याच्यामध्ये ठेवलेले आहे. तर सुरक्षित वाटेल. तर या ठिकाणी कशा पद्धतीने महिलांना देखील सुरक्षितता मिळणार आहे आणि पुरुषांना देखील कशा पद्धतीने सुरक्षितता मिळणार आहे हे देखील सांगणं या ठिकाणी खूप भयावह हे जे प्रकार आहे हा भयावह प्रकार या ठिकाणी होत आहेत. आज बारामतीतील वार्ड क्रमांक 15 मध्ये दादा माने अपक्ष उमेदवार यांच्या समवेत आज होतो. आपण ह्या वार्डमध्ये वार्डची जी अवस्था आहे त्या अवस्था कशा पद्धतीने आपण झालेली या ठिकाणी आपण पाहत आहात. कॅमेरामॅन महेश सह .com महाराष्ट्र, संतोष.